नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणि माझा मित्र एक दिवस आम्ही चाललो होतो, हळद होती आमच्या इथे. त्या हळदीवरून रिटर्न येताना मी ती आकृती बघितली. ती जी आकृती होती गाडीच्या समोरून अशी अक्षरशः इकडे तिकडे इकडे तिकडे होत होती. आणि ते बघितल्यानंतर मी विश्वास टोटल ट्रस्ट ठेवला की हे असतं. हेच कशाला ॲक्च्युली आता जुनी जाणती माणसं असतात आपल्या घरी, म्हणजे आता समजा आजी आजोबा असतात आपले, त्यांच्याकडून पण सुद्धा काही गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात की हे असं इथे आहे, ह्या स्पॉटवरती हे आहे, हां इथून जाताना असं हसू नको, इथून जाताना केस बांधून जा. ह्यामागे आपण हसतो की हे काय सांगतायत, पण त्यामागे काहीतरी स्टोरी असते, काहीतरी रिॲलिटी असते. जसं की आपले जे वेद पुराण सगळे आलेत पुढपर्यंत, तसंच आपल्या आजोबा आजींकडून ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर कसं होतं, आपले जे पूर्वज आपल्याला जे सांगत आलेत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. कारण कसं, जे आपले ग्रंथ आहेत, पुराण आहेत, ते पण इतिहासातून आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते पण काही ना काही बेस असेल म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे स्टोरीज, आणि त्या आपण फॉलो करतो बऱ्याच ठिकाणी. पण काही लोक त्याला फॉलोज नाही करत, आणि मी पाहिलं आहे म्हणून मी त्याच्यावरती विश्वास करतो आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्ती हा घाबरतो. फक्त असं आहे की तो दाखवत नाही की मी घाबरतो. ज्याला भीती वाटते हे बघून वगैरे, तो कायम विचार करणार काळोखात सुद्धा जाताना इथे काहीतरी असेल, असं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. जर देव आहे तर दानव सुद्धा आहेत, आणि ते आपल्याला मानले पाहिजेत असं मला वाटतं. देवाची पूजा करतोय तर ते सुद्धा आहेत, हा फॅक्ट आहे, असं आहे. तर आणि त्यांना दरवेळी घाबरण्याची गरज नाही, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाही ते तुम्हाला त्रास नाही देत. कारण मला आठवते, मागे कुठेतरी ऐकलेलं की जसं आपली दुनिया आहे ना, तशी त्यांचीही दुनिया आहे. फक्त फरक एवढा की आपण ते बघू नाही शकत, आणि त्या लोकांना असं बघूनही द्यायचं नाही आपल्याला की त्यांना ते वेगळं राहायचं आहे. तर तुम्हाला असं पहिलं अनुभव कधी आलेला, म्हणजे असं तुम्ही ऐकलेली कोणती गोष्ट जी तुम्हाला शेअर करायची आहे? आता मला एक सांगायला आवडेल की माझ्या आईकडून मला एक पहिली स्टोरी ऐकायला भेटली. बरं. तर ॲक्च्युली ही साधारण 1993 सालातली गोष्ट आहे, आणि ही स्टोरी घडलेली आहे कोकणामध्ये. गावाचं नाव सांगू इच्छित नाही मी, पण त्या गावामध्ये ॲक्च्युली असं होतं की एक जत्रा होती. म्हणजे एक देवीचं मंदिर आहे, तिथे जत्रा होती. आणि माझे आई वडील, मी आईच्या पोटामध्ये होता, एक साधारण 4-5 महिन्याचा पोटात मी असे. तर त्यावेळेला चाळीत राहायचे सगळे, लाईनमध्ये अशी चाळ. मुंबईत? नाही, गावी कोकणामध्येच. तर जिथे आंबाघाट आहे ना, आंबाघाट स्टार्ट, तिकडे त्या एरियामध्ये राहायचे. तर ॲक्च्युली अशी एक चाळ होती, त्याच्यामध्ये 6-7 कुटुंब राहायचे, आणि तिथूनच एक हार्डली 1-1.5 किलोमीटरवरती एक देऊळ होतं. तर त्या देवळामध्ये दरवर्षी जत्रा असायची. तर एक दिवस बायका बसल्या होत्या, म्हणजे माझ्या आई वगैरे सगळ्या गृहिणी असतात त्या बसलेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की आज आपण तिकडे जाऊ, आज जत्रा आहे, तर जत्रेला आपण जाऊ आज तिकडे सगळ्यांच्या फॅमिलीबरोबर. आम्ही म्हणजे माझे बाबा लेट यायचे, त्यामुळे त्या म्हणाल्या की आम्ही पुढे जाऊन थांबतो, तुम्ही मागून या. तर रात्री 8:30-9च्या दरम्यान, 9-9:30च्या दरम्यान माझी आई आणि माझे बाबा रस्त्याने चालत निघाले. आणि कसं, एवढं 1-1.5 किलोमीटर अंतर होतं, आणि प्रेग्नंट असल्यामुळे ना अर्ध्या रस्त्यातच आहे ना, म्हणजे मम्मी बोली राहू दे, मी एवढं नाही जमायचं मला चालायला. जत्रा दिसते, जत्रा होती पुढे, सगळी लोक तिकडे होती, म्हणजे गेलेली ऑलरेडी आधीच, आणि तिथे पोचायचं होतं, पण ते थोडं 500 मीटर लांब असेल. आई तिथून बोलली आपण रिटर्न फिरूया. सॉरी मित्रांनो, थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतोय एका स्टोरीमध्ये, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपलं पॉडकास्ट बघतात आणि जवळजवळ 80% लोकांना सबस्क्राईब नाही करतो ओंकार. तर मला त्यांना हे सांगायला आवडेल की भाई सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मग आम्हाला अशाच नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करायला थोडं प्रोत्साहन मिळतं. तर नक्की तो सबस्क्राईब बटन दाबा. त्याच्या व्यतिरिक्त मला हे बोलायचं आहे की तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर येण्याची इच्छा असेल, कोणतेही स्टोरीज झाले, गोस्ट स्टोरीज झाले, किंवा काही तुमच्या फील्डच्या गोष्टी ज्यात तुम्ही काम करताय, तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही लॉयर असाल, किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत लोकांपर्यंत, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, ते तुम्ही भरू शकता. तिथे तुमची बेसिक डिटेल्स टाकू शकता, आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू शकता. आता तुम्ही कंटिन्यू करा तुमची स्टोरी. बाय. तर रिटर्न फिरल्यानंतर ॲक्च्युली एक अशी समाधी होती, एक राईट साईडला एक समाधी होती, हायवेवरतीच एक्झॅक्ट. बरं. त्या समाधीच्या इथे एक
वेश म्हणजे एक धनगरी पोशाख असतो बघा, खाली धोतर असतं, वरती फेटा असतो, राखणदार. हां, आणि असं इथे एक शेला घातलेला असतो ते म्हणजे घोंगडी, टिळा वगैरे, आणि कोल्हापुरी चप्पल आणि घुंगरू हातात म्हणजे काठीला. तर तो व्यक्ती असा आला, छुम छुम असं हे आवाज करत तो रस्त्याच्या त्या बाजून चालायला लागला. रिटर्न फिरलेत, आता घरी जात आहेत, कारण त्यांना पुढे मम्मीला जाणं शक्य होत नव्हतं. मग बोलले आपण रिटर्न जाऊ. तर तो बाजूने त्या बाजूने चालतो आहे. तर तो असं बघतो आहे मम्मीकडे असं माझ्या. तर माझी मम्मीने असं बघितलं आणि माझ्या पप्पांना बोलली की ते बघा रस्त्याच्या पलीकडे ना एक माणूस चालला आहे, तो असा बघतो आहे आपल्याकडे. पप्पांनी माझ्या असं बाजूला बघितलं, त्यांना काहीच दिसलं नाही, कारण आई माझी मुंबईला राहिलेली, तिला कधी गाव माहितीच नाही, पहिल्यांदा लग्न होऊन आलेली, आणि म्हणजे 1 वर्ष पण नाही हार्डली गावामध्ये, आणि बाबा आयुष्यभर गावीच राहिले. त्यांना कळलं हे काय आहे. तर चालता येत रस्त्याने, शेवटी त्या माणसाने रस्ता क्रॉस करून तो मम्मीच्या त्या बाजूला आला, आणि हे तिघंजणं चाललेत आता रस्त्याने. तो विचारतोय, पोरी तुझं नाव काय असं. तर मम्मी माझी त्याच्याशी काहीच नाही बोलली, ती बोलते पप्पांशी, अहो हे नाव विचारतायत. तर माझे पप्पा बोलतात, तू काही बोलू नकोस, शांत राहा, फक्त माझ्याशी बोल, सरळ चालत राहा, आपल्या घरी जायचं आहे, एकही शब्द तिकडे बोलायचा नाही तुला. तो बोलतोय, पोरी कुठं चाललीस. मग बोलते, हा बघा परत विचारतोय, पोरी कुठं चाललीस. तर असे एक एक प्रश्न तो उकसवतोय म्हणजे बोलण्यासाठी, माझ्याशी बोल असं. आणि ही इग्नोर करतायत की नाही, म्हणजे मम्मी इग्नोर करते की हे बोलतात ना, म्हणजे मिस्टर माझे पप्पा, की बोलू नको म्हणजे काहीतरी असणार म्हणून हे बोलत आहेत. म्हणून चालत आहेत, आणि अगदी घराच्या जवळ एक असा ना ब्रिज होता. तर त्या ब्रिजवरती आले, आणि मम्मी आणि पप्पा, आणि तो पण बाजूला दिसतोय. आणि जसं ब्रिज क्रॉस केला तशी जोरात लात बसली मम्मीला, मम्मी अशी पोटावर पडली. बापरे. होतो, आणि अशी उठली बेशुद्ध, म्हणजे अक्षरशः अर्धा मेलं होतं तसं. तर मम्मीला अजून सांगते की आवाज आला मला, तू बोलली असतीस तर तू वाचली नसतीस, वाचलीस तू, म्हणजे ती त्याची हद्द होती. कसं असतं, एक ह्या गोष्टी असतात ना त्यांची हद्द असते. नदी असते म्हणा, या नदीच्या पुढे ते येऊ शकत नाही, किंवा एक वेस असते गावाची, त्याच्या पुढे ते येऊ शकत नाही, ओलांडू शकत नाही. बरोबर. तर तिथे जर बोलले असते तर जीव जाऊ शकत होता. तर ह्याच्यानंतर सीन असा झाला की त्या दिवशी रात्र गेली, म्हणजे मम्मीला दवाखान्यात आणलं जाऊन वगैरे, आणि ह्या गोष्टीवर विश्वास नाही ना कोण ठेवत, डॉक्टर थोडी विश्वास ठेवून असं भूताने लात मारली. बरोबर. तर दुसऱ्या दिवशी माझे बाबा तिकडे गेले त्या गावामध्ये, आणि म्हणजे जिथून हार्डली 1.5 किलोमीटर, तिथून जवळपासच्या लोकांना विचारलं की रात्री ना इथे ॲक्च्युली असं झालं आहे, तर त्याचं तुम्ही काय सांगू शकाल का, तुम्हाला काय माहिती आहे का, कोण होती ती व्यक्ती वगैरे असं. ते म्हणाले की 15 दिवसापूर्वी इथे एक धनगर समाजाचा माणूस होता, जुना जाणता असा माणूस, दूध विकायचा. तर तो सायकलने दूध विकायला जायचा किटल्या पाटीला. बरोबर. आणि तो चालला होता, आणि ट्रक आला भरधावून त्याला उडवला. आणि ज्या स्पॉटला तो तिथे समाधी दिसली ना, त्या स्पॉटला हायवेवरती त्याच्यावरून ट्रक गेला होता, आणि तो तिथेच ऑन दी स्पॉट गेला होता. तर तेव्हा 15 दिवसापूर्वी, हार्डली 15 दिवसापूर्वी, त्यामुळे तो दिसला तिथे. जसा पोशाख सांगितला, हे असं आहे, हे असं, तसाच तो पोशाख घालायचा. तर ही एक स्टोरी, म्हणजे ही माझ्या आयुष्यातली मी आईकडून माझी ऐकलेली पहिली स्टोरी. आणि हे म्हणजे माझे बाबांना मी कन्फर्म केलं की मम्मी बोलते खरं आहे का. पप्पा पण तेच म्हणाले, हां असं झालं होतं, मला दिसत नव्हती व्यक्ती कोणी, पण मी ओळखून गेलो की हे असणारच, काही ना काय असणारच. आणि ज्याचा गण असतो त्या गणाला ते दिसतं, प्रत्येकाला दिसेल असं होत नाही, असं आहे. तर ही माझ्या आयुष्यातली पहिली स्टोरी होती. असं बापरे. पण डेंजर होतं तेच, म्हणजे ज्यांना दिसतं ना त्यांनाच दिसतं. कारण ते पण असतं ना की इन द एंड असं बोललं, आता जर आपण थोडं त्याला, कारण ह्याच्यावर खूप रिसर्चही झाल्यात, आणि फॉरेनमध्ये अजून रिसर्च चालू आहे की हे खरं आहे की खोटं आहे.
तर असं एक रिसर्च निघून येतं ना की सोल जे असतात ना, स्पिरिट असतात, ते एक एनर्जी असतात बरोबर. आणि एनर्जीमध्ये एक फ्रिक्वेन्सी चालते. तर ते त्याच पर्सनला दिसतात ज्याची फ्रिक्वेन्सी त्याच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा मॅच होते. आणि आपण आपल्या ह्याच्यात बघायला गेलो ना तर असंही म्हटलं जातं की आपल्या भारतात वगैरे की गणाचं वगैरे बोललात तुम्ही, ज्याचं गण असतं, ज्याचे ते ग्रह असतात ते सर्व जुळून आल्यावर मग त्याला दिसते आणि त्यांनाच जाणवते. म्हणून तर ते असतं ना की एका जागेवर एका ठिकाणावर एका माणसाला दिसली तर दुसऱ्या माणसाला नाही दिसत, जसं तुमच्या आईला दिसत होतं तर बाबांना नाही दिसत. तर ते वेगळं आहे, थोडं आपल्या समजण्याच्या थोड्या पलीकडे आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.